स्टार्ट. आरोपी हे भारतीय दंडविधान 1860 चे कलम 324-323 कायद्याअंतर्गतचे खटल्यास सामोरे जात आहे. अभियोग पक्षाचे कथन थोडक्यात असे आहे की परिच्छेद फिर्यादी नामे मंगला हिने पोलीस स्टेशन नागभीड या ठिकाणी तक्रार दिली की दिनांक 15/3/2022 रोजी सायंकाळी अंदाजे 5:20 ते 5:30 वाजताच्या दरम्यान तिचे पती नामे महेश हे तिच्या नवेगाव येथील घरी दारू पिऊन आले. त्यांनी तिच्यासोबत सोडचिठ्ठी दे असे म्हणून तिच्यासोबत भांडण केले व काठीने तिच्या डोक्यात, हातावर व पायावर मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीचे डोके फुटून मार लागला आहे. फिर्यादीची मुलगी नामे साक्षी ही सदरचे भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलासुद्धा आरोपीने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीला आरोपीने मारहाण केल्यामुळे ती बेशुद्ध पडली. दरम्यान गावातील सरपंच बाई यांनी ॲम्ब्युलन्सला बोलाविले व त्यामध्ये फिर्यादीला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नागभीड या ठिकाणी नेले. परिच्छेद सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन नागभीड यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 44/2022 भारतीय दंडविधान 324-323 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास श्री देवेंद्र पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 2127 पोलीस स्टेशन नागभीड यांच्याकडे सुपूर्द केला. अन्वेषण अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन नियमानुसार घटनास्थळ पंचनामा तयार केला. शस्त्राचा जप्ती पंचनामा तयार केला. जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले व संबंधित साक्षीदारांचे बयान नोंदविल्यानंतर आरोपी विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने न्यायालयात निशाणी क्रमांक 1 द्वारे दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद अभिलेखावरील कागदपत्रे यांचे अवलोकन करून आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम 324 व 323 गुन्ह्यासाठी दोषारोप निशाणी 7 नुसार निश्चित केले व ते आरोपीला त्याच्या मातृभाषेत वाचून व समजावून सांगण्यात आले. आरोपीने जबानीमध्ये त्यांच्या विरोधात लावण्यात आलेला गुन्हा नाकारला असून त्यांनी संपरीक्षेची मागणी केली. आरोपीची जबानी निशाणी 8 वर नोंदवली. अभियोग पक्षाच्या वतीने फिर्यादीचा पुरावा नोंदविला. अभिलेखावर उपलब्ध फिर्यादीच्या पुराव्यात आरोपी विरोधात गुन्हा सदृश्य पुरावा आढळून न आल्याने कलम 313 फौजदारी प्रक्रिया संहितेचे आरोपीचे बयान निशाणी 1 आदेश पारित करून वगळण्यात आले. परिच्छेद मुद्दा क्रमांक 1 ते 2 हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे व एकाच घटनेशी संबंधित असल्यामुळे त्यावर होणाऱ्या संभावित पुराव्यांचे वारंवारिता टाळण्याकरिता ते सर्व या ठिकाणी एकत्रितपणे चर्चेसाठी घेत आहे. भारतीय दंडविधानाचे कलम 324 चा गुन्हा साबित करण्यासाठी अभियोग पक्षास खालील घटक अभिलेखावर आणणे आवश्यक आहे. कलम 324 घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे. आरोपीने पीडितास शारीरिक इजा, विकलांगता किंवा शारीरिक अपाय पोहोचवला. आरोपीने सदरचे कृत्य हेतुपुरस्सर किंवा त्याला त्याच्या कृतीचे ज्ञात असताना केले व त्याद्वारे त्याने पीडितेस इच्छापूर्वक दुखापत, विकलांगता किंवा शारीरिक अपाय पोहोचवले. आरोपीने सदरची इच्छापूर्वक दुखापत त्याला पीडिताकडून कोणत्याही प्रक्षोभनाशिवाय होते. आरोपीने वरील नमूद दुखापत
प्राणघातक शस्त्राने ज्याचा उपयोग मारण्यासाठी व भोसकण्यासाठी किंवा कापण्यासाठी करता येऊ शकतो व त्याच्या मारल्यामुळे संबंधिताचा जीव जाऊ शकतो. परिच्छेद भारतीय दंड विधानाचे कलम 323 चा गुन्हा साबित करण्यासाठी अभियोग पक्षास खालील घटक अभिलेखावर आणणे आवश्यक आहे. कलम 323 इच्छापूर्वक दुखापत. 1. आरोपींनी स्वतः पीडितेस शारीरिक इजा, आजार, विकलांगता पोहोचविली. 2. आरोपींनी हेतुपुरस्पर किंवा त्यांना पूर्णपणे माहीत असताना फिर्यादीस इच्छापूर्वक दुखापत पोहोचविली. परिच्छेद आरोपी विरोधात लावण्यात आलेले दोषारोप साबित करण्यासाठी अभियोग पक्षाच्या वतीने फिर्यादीचा पुरावा नोंदविला. फिर्यादी मंगला हिने तिच्या पुराव्यात निशाणी क्रमांक 17 वर कथन केले की दिनांक 15/3/2022 रोजी मौजा नवेगाव येथे कमलाकर यांच्या घरी सायंकाळी 5:30 वाजता तिचा आरोपीसोबत शाब्दिक वाद झाला होता. त्यामुळे तिने रागाच्या भरात आरोपीच्या विरोधात लेखी कैफियत दिली होती. तिला तिच्या पुराव्यादरम्यान तिने पोलीस स्टेशनला दिलेला रिपोर्ट व प्रथम खबरी अहवाल अभियोग पक्षाच्या वतीने दाखविला असता तिने त्यावर तिच्या सह्या असल्याचे ओळखले, परंतु त्यातील मजकुराबाबत त्याने अनभिज्ञता दर्शविली. परिच्छेद अशा प्रकारे फिर्यादी ही सरकार पक्षास सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्याने विद्वान सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांनी न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने मंगलाचा उलटतपास नोंदविला असता तिने स्पष्ट शब्दात नाकारले की दिनांक 15/3/2022 रोजी सकाळी अंदाजे 5:20 ते 5:30 वाजताच्या दरम्यान तिचे पती नामे महेश हे तिच्या नवेगाव येथील घरी दारू पिऊन आले व त्यांनी तिला लग्नापासून सोडचिठ्ठी दे असे म्हणून तिच्यासोबत भांडण केले. याबरोबरच मंगलाने तिचा उलट तपासात नाकारले की त्यामुळे तिच्या पतीने तिला काठीने तिच्या डोक्यात, हातावर व पायावर मारहाण केली, त्यामुळे तिचे डोके फुटून मार लागला होता. याबरोबरच फिर्यादीने नाकारले की तिची मुलगी नामे साक्षी ही सदरचे भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलासुद्धा आरोपीने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. अशा प्रकारे जरी अभियोग पक्षाच्या वतीने फिर्यादीचा उलटतपास नोंदविला, परंतु त्याचा कोणताही उपयोग आरोपी विरोधात गुन्हा सदृश्य बाबी अभिलेखावर आणण्यासाठी अभियोग पक्षास झाला नाही. अशा प्रकारे फिर्यादीच्या मौखिक पुराव्यात आरोपीच्या विरोधात कोणत्याही गुन्हा सदृश्य बाबी आल्या नाहीत असे स्पष्ट होते.